बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री अशोक चिटणीस लिखित कादंबरी आनंद यात्री. प्रकरण 3. सुधीरच्या डोळ्यांसमोर हातात 2 बादल्या घेऊन विहिरीकडे जाणारे माधवराव आले. माधवराव आणि आपली आई यांच्यातील नात्याची त्याला लहानपणापासून गंमत वाटली होती. आईनं माधवराव आणि मालुताई यांना त्यांच्या मागे कधीच चांगलं म्हटलं नाही, पण तोंडावर माधवरावांचं ती मनात नसलं तरी आगत स्वागत करायची, त्यांना चहा पाणी करायची. मालुताईंचा मात्र ती फार फार राग करायची. त्या रागाचं कारण त्याला लहानपणी कधीच कळलं नव्हतं. वास्तविक मालुताईंचं बिऱ्हाड वाड्यात आलं तेव्हा आईनं तिच्या स्वभावाप्रमाणे त्यांना हर प्रकारे मदत केली. जेवायला खायला प्यायला घातलं. आईची दुपार तर मालुताई आल्याशिवाय रंगतच नसे. एखाद्या दिवशी त्या आल्या नाहीत तरी हाक मारून किंवा धाकट्या सुरूला पाठवून आई मालुताईंना बोलावून घ्यायची. त्यांच्या मुलाच्या आजारपणात तिनं जागरणं केली. आपल्याला लहानपणी मालुताईंचा लळा लागायला आईच कारण झाली, पण आपण सारखं मालुताईंच्या मागे जाऊ नये, त्यांच्या घरी जाऊ नये म्हणून आई हळूहळू धुसफूस करू लागली, रागावू लागली, बदडूही लागली, पण आपण ऐकलं नाही. आईच्या धुसफुसळ्या प्रेमापेक्षा मालुताईंचं प्रेम हवंसं वाटलं. सुलू आपल्यापेक्षा खूप लहान. मध्यंतरी आईची 2-3 बाळंतपणं होऊन भावंड वारली होती. वडील अबोल बनले होते. आई नेहमी तंतनायची, आता मोठा शांत स्वभावाचा आवांत आहेत, बोलायचं तिथंही दातकिळी बसते. आमची हौस मौज करायची वेळ होती तेव्हा आम्हाला चुलीशी काढलं. स्वतःची पोरं कमी वाटली म्हणून बहिणीची भावांची पोरं आणून माझ्या उरावर ठेवली. लग्न झालं आणि पहिल्या 1-2 महिन्यात दुसऱ्यांची पोरं सांभाळणं नशिबी आलं. जन्म देणारे जन्म देऊन उलटून गेले. आमच्या नशिबी निस्तरणं आलं. पुन्हा तोंड उघडायची चोरी होती. मी गरिबा घरची होते ना. सावत्र आईचा छळ माहेरी सोसला. ह्यानी लग्न करून उपकार केले माझ्यावर. लग्नाआधीच विहिरीत का ढकलून दिली नाही आमच्या बापानं मला राम जाणे. आयुष्यभर दुसऱ्यांच्या पोरांची ढुंगणं धुवायचं नशिबी होतं. आमचं नशीबच फुटकं. स्वतःची सगळी पोरं लाभली नाहीत. जे लाभलंय ते दुसऱ्याच्या दारी जाऊन बसतंय. परधार्जिना मेला. ताड ताड शब्द तिच्या तोंडातून फुटायचे. तिचा शब्दकोश आणि तिचं भाषाशास्त्र वेगळं होतं. ती एकदा बोलायला लागली की तिच्यासमोर कुणी उभं राहत नसे. माधवराव मात्र अपवाद होते. माधवराव आईशी मस्त गप्पा मारीत, तिला चिडवीत, तिला मदत करीत, न सांगता तिला काही वस्तू आणून देत. तिचं बोलणं मनावर घेत नसत. उलट सुधीरला ते नेहमी म्हणत, काही म्हण सुधीर भाऊ, आपल्याला तुझी आई फार आवडते. अरे काय झक्कास भडकते. हल्ली सालं बायकांना आणि पुरुषांनाही अन्यायाच्या विरुद्धही नीट रागावता येत नाही. मग 4 अस्सल शिव्या देणं ही दूरचीच बाब. असेच एकदा माधवराव म्हणाले होते. अरे तुझ्या आईनं आयुष्यात फार सोसलंय, म्हणूनच तिला शिव्या देण्याचा हक्क आहे. तुझी आई प्रतिभावान आहे. शिव्या द्यायला आणि तोंड वाजवायला प्रतिभा लागते. भडकते तेव्हा तिला पाहतच राहावंसं वाटतं. एखाद्या स्टोव्हसारखी भडकते. परवा मी पहाटेच विहिरीवर जात होतो. तुझी आई अंगणात मागीलदारी बंब पेटवीत होती. वरून सालपा आणि लाकडं चोंदत होती. जाम दूर झाला होता. आई मधूनच झारा हलवायची, फुंकणीनं फू फू करायची, डोळे चोळायची. राख उडत होती. गिरणीच्या धुरड्यातून येणार नाही एवढा धूर वरून येत होता. मला दया आली. मी गेलो बंबाजवळ. हातातल्या बादल्या दूर ठेवल्या. आईच्या हातातली फुंकणी घेतली. खाली वाकून पाहिलं. बंबाची तोटी खालून जळत होती. सोल्डरिंग करायला हवं होतं. पाण्याची बारीक धार माझ्याकडे जात होती.
वरून टाकलेला विस्तव विझत होता. मी तुझ्या आईला म्हटलं, तोटीखाली बंब गळतोय, पाणी झऱ्यात शिरतंय, धूर करतोय, आग लागव त्या बंबाला. तुझी आई आगीच्या बंबासारखी ठणा आणू लागली. मी खुश झालो. भल्या राम प्रहरी 4 मस्त शिव्या ऐकायला मिळून कान साफ होणार म्हणून मी खुश होतो. ओव्यांसारख्या सुंदर शिव्या ऐकायला उत्सुक होतो. तुझी आई कडाडलीच. रांडीच्या बंबाच्या ढुंगणाला गेल्या महिन्यात तर डाग देऊन आणलेत. पुन्हा 4 दिडक्या त्या मेल्या दुकानदाराच्या डोंबलावर घातल्या आणि 2 डाग दिले की तोटी गळणार नाही आणि गुटी गळणार नाही. डाग दिले की 4 दिवस वाचा बंद, मग पुन्हा मेल्याला धार लागते. बालद्या घेऊन मी विहिरीवर पळालो. म्हटलं, उगाच कुणाला असं वाटायला नको की बंबाच्या ऐवजी तुझी आई माझाच उद्धार करते. असं म्हणत माधवराव त्या दिवशी खूप मोठ्यानं खो खो करून हसले होते. हसणं थांबल्यावर गंभीर होत म्हणाले होते, साली एकेकाची वेगळीच गंमत असते. आईच्या बंबाची वाचा डाग दिला की बसते, पण गुन्हेगाराला डाग दिले की त्याचं तोंड उघडतं. आम्ही संप काळात एकदा तुरुंगात होतो. आमच्यातला एक कैदी ठार मुका बहिरा होता. हातोहात चोऱ्या करण्याची कलाही त्याला अवगत होती. कारखान्यातल्या वस्तू पळवणं, दगडफेक करणं वगैरे नाना आरोप त्याच्यावर होते. मी जेलरला म्हटलं, एरवी गुन्हेगारांना बोलकं करण्याची विद्या तुम्हा मंडळींजवळ असते, पण बहिऱ्या मुक्यापुढं पोलिसांचीही वाचा बंद झाली असेल. गंमत म्हणजे कधी नव्हे ते लोकांनी जेलरला हसताना त्या दिवशी पाहिलं. असं म्हणून माधवराव हसले होते. जागेवरून उठत आणि हँगरवरचा शर्ट अंगात घालीत म्हणाले होते, ही सारी गंमत तुझ्या आईच्या भडकण्यावरून आठवली. माझ्यावरही ती रागावते हे मला ठाऊक आहे, पण विहिरीत बादली पडल्यावरती जेव्हा शिव्या द्यायला लागते तेव्हा गळ टाकून तिला बादली काढून देणारा वाड्यात मीच असतो. त्या दिवशी बंब दुरुस्तीला मीच बाजारात घेऊन गेलो. तिला हे ठाऊक असतं. तिची भाषा अस्सल कोकणातील आहे, रत्नागिरीचीच. त्यामुळं ती भाषा ऐकली की बायकांना माहेरचं माणूस भेटल्यावर जसं वाटतं ना, तसं मला वाटतं. हल्लीच्या पोरी म्हणजे पाप्याच्या पितरच. त्यांच्या अंगातही ताकद नसते आणि जिभेतही नसते. 2 पोरं झाली की कमरेचं पिंप होतं आणि ब्लाऊजचे झोळणे होतात. पुरे हो, तुमच्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही? मालुताईंनी त्या दिवशी माधवरावांना अडवलं होतं. मालुताई अनेकदा माधवरावांना बोलण्याची मर्यादा सांभाळण्यास सांगत, अडवत असत. विशेषतः सुधीरवर माधवरावांच्या विचाराचे, बोलण्याचे, वागण्याचे विपरीत परिणाम होऊ नयेत याची काळजी त्यांच्या परीनं त्या घेत असत. सुधीरच्या समोर माधवरावांनी जागरूकतेनं आणि मर्यादा राखून बोलावं, वागावं असं मालुताईंना सतत वाटायचं. माधवरावांच्या स्वभावात आत बाहेर हा प्रकारच नव्हता. ढोंग, आवरणं त्यांना कोणत्याच बाबतीत मान्य नव्हतं. दिलखुलास हेच त्यांच्या स्वभावाचं नेमकं वर्णन करता आलं असतं. घरात, बाहेर, कॉलेजात आणि नोकरीत भेटणारी माणसं आणि माधवराव यांच्यात सुधीरला जमीन आसमानचा फरक नेहमीच जाणवायचा. माधवरावांनी काही काळ फक्त पूर्णवेळ पार्टीचं काम केलं. कारखान्यातील नोकरी सोडली. बोटावल रेडिओ ऑफिसरच्या कोर्सचा अभ्यास वेळ मिळेल तेव्हा आणि राजकीय कैदी म्हणून तुरुंगातही केला. 4% पास होणाऱ्या लोकात पहिल्याच वेळी तो कोर्स पास होऊन दाखवला. सुधीरला माधवरावांच्या स्वभावाबद्दल, वाचनाबद्दल, विचार करण्याच्या पद्धतीबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल आणि विशेषतः आनंदी वृत्तीबद्दल फार आकर्षण वाटायचं. त्यांच्या सहवासात 4-2 किस्से ऐकायला मिळाले नाहीत असं व्हायचं नाही. 4-2 विनोद केल्याशिवाय आणि खळाळून हसल्याशिवाय माधवरावांच्या सहवासातले क्षण जात नसत. त्यांच्या मोठ्यानं हसण्याला, चित्रविचित्र पद्धतीच्या वेशाला, वागण्याला सारा वाडा नावं ठेवीत राही. वाड्याला विनोदाचं वावडं होतं. त्यामुळं सुधीर ऑफिसातून आला आणि चहा खाणं झालं की माडीवर मालुताईंकडे जाऊन बसत असे. लहानपणापासूनच्या त्याच्या सवयीत मालुताईचे बिराड अलिबागला जाईपर्यंत फारसा बदल झाला नाही.
माधवराव असले आणि नसले तरी मालुताईंकडे थोडा वेळ गप्पा केल्याशिवाय सुधीरला चैन पडत नसे. माधवराव असताना सुधीरनं मालुताईंकडे जाणं आईला आवडत नसे. पण माधवराव बोटीवर गेल्यावर सुधीरसारख्या तरुण पोरानं मालुताईकडे जाणं साऱ्या वाड्याला फारच आक्षेपार्ह वाटायचं. मेली सटवी माझ्या पोराशी काय गुलुगुलू बोलत बसते राम जाणे. अवदेसेनं आपलं स्वतःचं पोर पुण्याला आपल्या भावाच्या घरी नेऊन डांबलंय शिकायला. दुसऱ्याच्या सोन्यासारख्या पोराच्या आयुष्याची माती करायला बसली आहे. नवऱ्याला पण अक्कल नाही. तो फिरतो बोटीवरून जगभर शेण खात. आणि ही बाजार बसवी मेली दुसऱ्याच्या आयुष्यात बी बागायला मोकळी. रांडेचं वाटोळं होईल. मालुताईंविषयी आई असं बोलून आदळआपट करू लागली की सुधीरला संताप यायचा. आईशी वाद घालायचा म्हणजे तिच्या 4 शिव्यांनी वाड्याला अधिकच तमाशा व्हायचा. वरच्या पट्टीतच आईचा नेहमी सूर लागायचा. त्यामुळं आईच्या तोंडी तो लागतच नसे. मात्र मालुताईकडे जाण्याचा मोह टाळणं हे त्याला जमत नसे. संध्याकाळी तो बेचैन व्हायचा. मालुताईंचा स्वभाव माधवरावांच्या अगदी उलट होता. शांत, थंड, गंभीर, धार्मिक, भावविवश. त्या दोघांच्या स्वभावातील विरोधाची त्याला नेहमी गंमत वाटे. त्या दोघात संघर्ष, भांडण, रुसवाफुगवा झाल्याचं त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. मालुताईंच्या लहानपणाविषयी, माहेरविषयी किंवा पूर्वायुष्याविषयी त्या बोलण्याचे टाळत असत. एकदा त्यांनी त्याला हळुवार, नाजूक स्वरात सांगितलं होतं, सुधीर भाऊ, माझं पूर्वायुष्य मी विसरण्याचा नेहमी प्रयत्न करते. ते वेगळं आयुष्य होतं. तू त्याची आठवण होईल असे प्रश्न मला विचारित जाऊ नकोस. मला फार मानसिक क्लेश होतात. मालुताईंच्या आयुष्याविषयी त्याला म्हणूनच अधिक कुतूहल वाटायचं. माधवरावही सुधीरशी मालुताईंच्या किंवा स्वतःच्याही पूर्वायुष्याविषयी फारसं बोलत नसत. किंबहुना एरवी दिलखुलास आणि आडपडदा न मानणारे माधवराव मालुताईंच्या पूर्वायुष्याविषयी कसे बोलत नाहीत याचा त्याला अचंबा वाटायचा. भूतकाळविषयी माधवरावांना फारसं प्रेम नव्हतं. ते वर्तमानात मस्त रमत असत. मनुष्याला मिळेल तो दिवस आनंदाचा करावा असं ते म्हणत असत. येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घ्यायला हवा. भूतकाळात काय घडलं हे उगाळत बसू नये. माणसानं आपलं भविष्य घडवण्यासाठीच वर्तमानाचा वापर करावा. भविष्य हे हातावर नसतं तर हातात असतं असं मानणारे ते होते. देव, धर्म, उपासतापास, भांडवलशाही हे त्यांच्या चेष्टेचे, उपहासाचे, विनोदाचे खास विषय असत. पण तरीही मालुताईंच्या सर्व प्रकारच्या देवांच्या तसबिरींना आणि पूजे अर्चेला त्यांचा विरोध नव्हता. हुकुमशाहीवर प्रेम करणारे माधवराव घरात तसे हुकुमशाह नव्हते. स्वतःला हवं तसं बेबंद आयुष्य ते जगत. मालुताईंवर त्यांची विचाराची, वागण्याची कोणतीच बंधनं नव्हती. मालुताईंना मात्र वाटायचं की माधवरावांच्या वागण्यावर बंधनं नसली तरी त्यांच्या जिभेवर बंधन असावं. एकदा मालुताईंचा धाकटा भाऊ वासू गुजरात विद्यापीठातून BE फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण होऊन आला होता. माधवरावांनी त्या दिवशी आपल्या एका मित्राला जेवायला आमंत्रण दिलं होतं. सुधीर त्यावेळी 9वी-10वीत असेल. वासू फर्स्ट क्लासमध्ये इंजिनियर झाला हे कळल्यावर सुधीरला फार आनंद झाला होता. मालुताईंच्या बोलण्यात नेहमी वासूचं कौतुक होतं. पण वासू स्कॉलरशिपवर शिकत होता. वर्गात कायम पहिला नंबर ठेवून होता. वासूला पाहण्याची सुधीरला खूप इच्छा होती. पण BE झाल्याशिवाय मी मुंबईत येणार नाही असं तो म्हणाला होता. वासू, तू फर्स्ट क्लास आलास हे क्रेडिटेबल आहे असं सुधीरनं म्हणताच वासू म्हणाला, फर्स्ट क्लासमध्ये आलो एवढंच खरं, फर्स्ट नाही. यावेळी सेकंड आलो. त्यामुळं त्याच्या फर्स्ट क्लासचं यावेळी फारसं कौतुक झालं नाही. या परीक्षेतच त्यानं प्रथमच आयुष्यात फर्स्ट क्लास मिळवला असता तर आम्ही फर्स्ट टाईम इन फर्स्ट क्लास म्हणून फर्स्ट क्लास फर्स्ट असं त्याचं कौतुक केलं असतं असं माधवराव हसत म्हणाले. मालुताईंना माधवरावांचं बोलणं फारसं आवडलं नाही. वासू हसत म्हणाला, माणसानं सतत प्रत्येक परीक्षेत फर्स्ट क्लास येऊ नये. लोकांना त्याचं कौतुक वाटत नाही. उलट लोकांच्या अपेक्षा वाढतात. शेवटच्याच परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवावा.
मी जर असं केलं असतं आणि अगदी लास्ट इन फर्स्ट क्लास असतो तरी माधवरावांनी ताजमहाल हॉटेलात पार्टी दिली असती. अरे वासू, तू एवढं त्यांचं मनावर घेऊ नको रे. मला तुझ्या फर्स्ट क्लासचं खूप कौतुक आहे, मालूताई हळव्या स्वरात म्हणाल्या. अगं, जो नेहमी फर्स्ट क्लासमध्ये असतो तोच शेवटी फर्स्ट क्लासमध्ये येतो. अचानक कोणालाही फर्स्ट क्लासवाले आपल्या वर्गात घेत नाहीत. तिथंही साला वर्गकलह आहेच. माधवरावांनी असं म्हटल्यावर त्यांच्या मित्रानं आणि वासूनं झकास दाद दिली होती. माधवरावांचा मित्र म्हणाला, वहिनी, आज जरा लवकर वाढलं तर बरं होईल. मला आज 3rd शिफ्टला फॅक्टरीत जायचं आहे. तुमचा नवरा फर्स्ट शिफ्ट करून आला आहे. माधवरावांनी तांब्यात पाणी भरून घेताना म्हटलं, सालं ह्या भांडवलदारांचं एक औरच आहे. काय और आहे आता? वासूनं विचारलं. पूर्वी फक्त बायकांनाच पाळी होती, आता भांडवलदारांनी पाळीचं झंझट पुरुषांच्याही मागे लावून दिलं आहे. माधवरावांच्या खो खो हसण्यात सारे सामील झाले. मालूताईंनी मान विळावली, हसल्या, पण सुधीरच्या देखत माधवरावांनी असले विनोद करू नयेत असं त्यांना त्यावेळी वाटून गेलं. मालूताईंना नवीन नवीन पदार्थ करून पाहण्याची हौस होती. माधवरावांच्या चेष्टेचा तोही एक खास विषय होता. मालूताईंनी उपवासाच्या म्हणून राजगिऱ्याच्या शंकरपाळ्या केल्या होत्या. काहीतरी बिनसलं आणि शंकरपाळ्या काळ्या कुळकुळीत झाल्या. माधवराव मुंबई बंदराला बोट लागली म्हणून सुट्टीवर आले होते. संध्याकाळी सुधीरला हाक मारून त्यांनी बोलावून घेतलं. सुधीर तेव्हा नोकरीला लागला होता, BA झाला होता. माधवरावांनी जपानहून आणलेली एक मोठी पांढरी शुभ्र बशी सुधीरसमोर पलंगावर ठेवली. त्या बशीत फळीवरून बरणी काढून त्या काळ्या शंकरपाळ्या ओतण्यास प्रारंभ केला. मालूताई झटकन त्यांच्याजवळ आल्या. नका देऊ हो त्याला त्या शंकरपाळ्या, दुसरं काही घरात द्यायलाच नाही का? मालूताई रागावल्या होत्या. हातातली बरणी ओढून घेऊन त्या स्वयंपाकाच्या ओट्यापाशी गेल्या. सुधीर भाऊ, उपवासाचा हा नवा पदार्थ नव्या रंगासह सादर करण्यात येत आहे. नाटकाची जाहिरात करावी तशा स्वरात माधवराव बोलत होते. पुरे हो, तुम्ही म्हणजे फारच करता. हं, बिघडतो आमचा एखादा पदार्थ. अगं, मी कुठं म्हटलंय की पदार्थ बिघडला आहे? आणि समजा बिघडला म्हणून काय बिघडतंय? चाकुरी बाहेर जर एखादा पदार्थ बनला तरच नवा पदार्थ जन्माला येऊ शकतो ना. तुझा गणपती ही माणसाच्या बिघडल्या आकृतीचं सुंदर उदाहरण नाही काय? माधवराव खूप मोठ्यानं हसले. मालूताईंनी रागानं त्यांच्याकडं पाहिलं. बशीतली शंकरपाळी जिभेवर ठेवण्यापूर्वी माधवराव सुधीरला म्हणाले, या पांढऱ्या शुभ्र जपानी डिशमध्ये ह्या काळ्या शंकरपाळ्या वगैरे कशा दिसतात? वेस्ट इंडिजची क्रिकेटची अख्खी टीम मॅनेजर सकट उतरल्यासारखी वाटते की नाही? माधवराव पुन्हा मोठ्यानं हसले. सुधीरलाही हसू आलं. त्याला वाटलं हा विषय माधवरावांनी थांबवावा. मालूताईंना चेष्टा सहन होणार नाही. पण गंमत म्हणजे त्यांच्या विनोदात मालूताई हसून सामील झाल्या. लटक्या रागानं म्हणाल्या, विनोद पण बरे सुचतात यांना. माधवरावांना खाण्याचा मूड होता. त्यांनी चीजचा डबा काढला, टिन ओपनर घेतलं. मनापासून त्या डब्याचं झाकण अगदी संतपणे कापत ते म्हणाले, अरे, मी हिला सांगतोय की माणसानं मस्त खावं प्यावं, उपास कसले करता? या देशात उपास घडणारच आहेत. लोकसंख्या वाढतेच आहे. लोकांचा आळशीपणाही वाढतोय. अहो, तुम्ही नका करू उपास, पण दुसरा करीत असेल देवधर्म तर त्याची चेष्टा तरी नका करू. अगं, तुझ्या देवाची मी चेष्टा कशी करेन? माझीच चेष्टा केल्यासारखं होईल. म्हणून तरी मला जीभ आवरावी लागेल. आडनाव तरी काय लाभलंय आम्हाला? म्हणे देव. देव. आमच्या पूर्वजांना देवगिरीचं राज्य करण्याची हौस होती, हेच खरं. सुरीनं डब्यातल्या चीजचे तुकडे बशीत काढत माधवराव म्हणाले, चीज हा माझा आणि आमच्या बोटीवरच्या कप्तानाचा वीक पॉईंट आहे. आमचा कप्तान म्हणजे मस्त माणूस आहे. जगात माणूस हा सगळीकडे तसा शेवटी माणूसच. माणसाची जात एकच. ऐकलं का मालू? आमच्या या बोटीवरच्या कप्तानाची गंमत सांगतो.
तसा तो पाकिस्तानी मुसलमान, पण दोस्तीला फार मस्त. आणि देवधर्म उपास तपास याबाबत हिच्या जातीचा. बोटीवर कसले उपास तपास चालतात. घरात आणि अरण्यात बसून करावे देवधर्म म्हातारपणी. पण आमचा तरुण कप्तान निघाला होता उपवास करायला. आमची बोट होती उत्तर ध्रुवाच्या प्रदेशात. दिवस उन्हाळ्याचे. सूर्य पहाटे 4 वाजता उगवून रात्री 8 वाजता मावळायचा. पाकिस्तानी कप्तान मित्रानं रोजे करणार म्हणून जाहीर केलं. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतरच खायचं प्यायचं असा कडक नियम होता. हा धार्मिक विधी महिनाभर तो कप्तान पाळणार होता. मी त्याला म्हटलं, या बोटीवर तू रोजेबिजे करू नकोस. तू मरशील आणि आम्हाला मारशील. पैगंबर साहेबांना रोजे करणं परवडलं असेल, कारण ते राहत होते विषुववृत्ताच्या आसपास. त्यांना कुठे ठाऊक असणार हा ध्रुव प्रदेशातील सूर्योदय आणि सूर्यास्त. माझ्या पाकिस्तानी मित्राला माझं गंभीर बोलणं विनोदी वाटलं. पहिल्या दिवशी पहाटे 3ला उठला. जेवण आटोपलं. रात्री 8 नंतर जेवला. जेवण झाल्यावर रात्री म्हणाला, उद्यापासून रोजा बंद. मी त्याला म्हटलं, अरे मियाँ ऐसा मत करो, अल्लाह साहब क्या समझेगा. तो हसून ओशाळून म्हणाला, अल्लाह साहब बहुत समझदार है, वो सब कुछ समझ लेंगे, हमारी मजबूरी भी समझ लेंगे. तेवढ्यात सुधीरला आईनं खालून हाक मारली. माधवराव ब्रेडला सुरीनं लोणी लावत म्हणाले, जा बाबा जा, आई हाका घालते. थांबलास तर विनाकारण उपास घडायचा घरी. तुझ्या उपवासाला काळ्या शंकरपाळ्यांशिवाय उपवासाचा पदार्थ आमच्याकडे दुसरा काही नाही. माधवराव जरा जोराने हसले होते. मालुताईंनी लटक्या रागानं त्यांच्याकडे पाहिलं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.